हाय हॅलो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही तर टायटल बघितलेलंच असेल, त्यावरून तुम्हाला समजलंच असेल की मी कशाबद्दल बोलत आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम फेब्रुवारी संपण्याच्या अगोदरच करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला इंडोअर प्लांटची केअर कशी करायची, आउटडोअर प्लांटची केअर कशी करायची आणि हँगिंग प्लांटबद्दलही खूप काही असं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरले असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या. या साईडचे जे पण एवढ्या कुंड्या आहेत त्यामधले सर्व काही प्लांट हे इंडोअर आहेत, म्हणजेच त्याला आपल्याला सावलीच्या ठिकाणी घराच्या आतमध्येच ठेवावे लागतात. त्याची केअर कशी करायची, तर त्याला नेहमी पाणी टाकण्याची आवश्यकता नसते. त्याला आपण 8 दिवसातून ते 10 दिवसातून पाणी टाकू शकतो, कारण त्याला जर जास्त प्रमाणामध्ये पाणी जर टाकलं तर ते खराब होण्याची भीती असते. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला कोणत्या पण झाडाची केअर करत असताना तिथली जागा अगोदर कोरड्या कपड्याने स्वच्छ अशी पुसून घ्यायची असते. नंतर परत एकदा ओल्या कपड्याने पुसून घ्यायची असते आणि जेवढ्या पण आपल्याकडे कुंड्या आहेत तेवढ्या सगळ्या काही कुंड्या आता मी ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. तर ते तुम्हाला समोर दिसेलच. आता जे इंडोअर प्लांट्स असतात तर त्यामध्ये असे खूप सारे प्रकार आहेत, जसं की स्नेक्स प्लांट, मनी प्लांट, त्यानंतर स्नेक प्लांट, असे सर्व काही हे इंडोअर प्लांट्सचे प्रकार आहेत. जसे की ऑक्सिजन प्लांट, हे सर्व काही इंडोअर प्लांट्स असतात. तर याची केअर कशी करायची असते की यांचे जे रूट्स असतात ते मोस्टली डीप नसतात. तर आपल्याला त्याची थोडीशीच माती आपल्याला भुसभुशीत करून घेण्याची गरज असते आणि आपल्याला खत पण त्यामध्ये आपल्या रूटच्या साईजनुसारच टाकून द्यायचं असतं, कारण याचे जे रूट्स असतात ते जास्त प्रमाणामध्ये डीप नसतात. आता अशा प्रकारे इथला जो कॉर्नर आहे तो माझ्या मम्मीने डेकोर करून ठेवलेला आहे, कारण तिला म्हणजे प्लांट्स लावण्याची खूप आवड आहे. तर आता एवढे प्लांट्स लावलेले आहेत की ते एका व्हिडिओमध्ये दाखवणे शक्यही नाही. तर मी तुम्हाला असं कधी पार्टमध्ये सुद्धा हे सर्व काही आमचं गार्डनिंग जे आहे ते सर्व काही दाखवणार आहे. तर चला मग, आता हा तर कॉर्नर झालेला आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात. तर आता हे जो गमेला होता यामध्ये आम्हाला मनी प्लांट लावायचं होतं. तर त्यासाठी अशा प्रकारची मी व्हिडिओ दाखवत आहे. अशा प्रकारची आपल्याला सर्व काही माती भुसभुशीत करून घ्यायची आहे, कारण अशा प्रकारचं जर प्लांटला इन्व्हायरमेंट मिळालं तर त्यांना ग्रो करण्यासाठी खूप इझिली होऊन जाऊ शकतं. आता हे स्नेक्स प्लांट आहे, तर त्याच कॉर्नरच्या समोरचा एक्झॅक्टली कॉर्नर आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचे प्लांट ठेवून द्यायचे आहे. तर हा स्नेक्स प्लांट आहे, तर याला जास्त माती भुसभुशीत मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे, तर करण्याची गरज नसते. फक्त थोडे जे काही आपले पान वगैरे सुकलेले वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे असतात. जेवढी जास्त आपण कटिंग केली तेवढी जास्त ग्रो होऊन जात असतात. आता जो आपण फर्स्ट कॉर्नर केला होता ना, त्याच खाली हा मोठा, तर त्याचीसुद्धा आपल्याला माती भुसभुशीत करून घ्यायची आहे. तर आता हे एवढं काही डीप नाही आहे, त्याच्या खाली फरशी असल्यामुळे त्याचे जे रूट्स आहेत ते एवढे काही डीप गेलेले नाहीत. तर त्यामुळे आपल्याला हळूवारपणे असं करून घ्यायचं आहे. तर यालाही आपल्याला खत टाकून घ्यायचं आहे. या महिन्यातच तुम्ही म्हणजे प्लांट्सची कटिंग, प्लांटची मशागत वगैरे केली ना, तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये फुलांची कमी कधीच पडणार नाही. तर म्हणून तर म्हणतात की फेब्रुवारी येण्याच्या अगोदर ही सर्व कामे आपल्याला करून टाकायची आहे. आता त्यानंतर या माझ्या अगोदरचा जो फर्स्ट कॉर्नर होता त्याच्या एक्झॅक्टली समोरचा जो कॉर्नर होतो त्या ठिकाणी ठेवण्यासाठी आपण ह्या कुंड्या घेतलेल्या आहेत. तर त्याची पण छानपैकी मशागत करून थोडंसं आपल्याला त्यामध्ये खत इन्सर्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमच्याकडे जे पण इन्स्ट्रुमेंट असेल किंवा ज्याने पण तुम्ही तुमच्या प्लांटची केअर करता तर त्याने तुम्ही ते करू शकता. तर जेवढे पण सुकलेले पान वगैरे आहे ते आता मी सर्व काही काढून घेत आहे. आता हे जे 3 होते छोट्या-छोट्या कुंड्या, तर त्यामध्ये सर्व काही असे मनी प्लांट लावलेले होते.
सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की आपण प्लांटसाठी कोणतं खत यूज करायचं. तर तुम्हाला ज्या प्रकारचं खत मिळेल ते तुम्ही यूज करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची टीप अशी आहे की ते 1 वर्ष अगोदरचं तरी जुनं असलं पाहिजे. आता आम्ही या ठिकाणी शेणखतच यूज केलेलं आहे, कारण त्याचेही रिझल्ट खूप चांगले आहेत. आणि अजूनही एक तुम्हाला प्रकार सांगते खत तयार करण्यासाठी. जे आपले कांदा आणि लसूण असतात तर त्याचे जे साल असतात ते तुम्हाला जरी कंपोज करून ठेवलं तर त्याचंसुद्धा खत आपल्या प्लांटसाठी खूप बेनिफिशियल आहे. तर तुम्ही त्याचाही यूज करू शकता किंवा नॉर्मली आपलं शेणखतसुद्धा यूज करू शकता. तेही खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देतं. तर अशा प्रकारे आता या कुंडीमध्ये मनी प्लांट्स लावून घेतलेले आहेत. बिकॉज ऑलरेडी जे 3 बॉटल्स होत्या, तर त्या बॉटलमध्ये आम्ही 3 मनी प्लांट होते ज्याला की रूट आले होते. ते आता या कुंडीमध्ये टाकून दिलेत आणि परत त्यामध्ये दुसरे मनी प्लांट टाकून दिले, म्हणजे त्याला रूट यायला लागतील असं. त्यामुळे आम्ही त्या प्रकारची ट्रिक यूज करून एका मनी प्लांटपासून 2 मनी प्लांट करण्याचा विचार केलेला आहे. आता कोणतं पण खत टाकताना एक महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगत आहे की आपल्याला कोणतंही खत टाकणार असाल तर त्यामध्ये आपल्याला ती जी माती आहे ती मॉइस्ट असली पाहिजे, ड्राय नसली पाहिजे. कारण ड्राय याच्यामध्ये आपण डायरेक्टली खत इन्सर्ट केला तर आपल्या जे पण आपले प्लांट आहे त्यांच्यासाठी नुकसानच होऊ शकतं. तर त्यामुळे कधी पण तुम्ही मॉइस्ट याच्यामध्येच आपलं खत टाकून द्यायचं आहे. आणि झाडांना खत वगैरे टाकल्यानंतर डायरेक्टली आपल्याला 2 ते 3 तासासाठी त्याला उन्हामध्ये ठेवायचं नाही आहे, सावलीतच ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता. आता हा जो आपण फर्स्ट कॉर्नर केला होता त्याच्या पाठीमागचा कॉर्नर आहे, तो पण छानपैकी असा डेकोरेट करून घेतला. आता यामध्ये सुद्धा आम्ही परत एकदा मनी प्लांट लावणार आहे, कारण आमचं यावेळेसचं टार्गेटच होतं की आम्हाला मनी प्लांट खूप जास्त प्रमाणामध्ये लावायचे आहेत. तर मनी प्लांट लावण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला मी सांगितलं आहे अगोदर त्याप्रमाणे थोडंसं पाणी टाकून माती मॉइस्ट करून घ्यायची आहे. नंतर खत टाकून घ्यायचं आहे आणि आपले हे प्लांट लावून घ्यायचं आहे. आता माझ्या मम्मीने ज्याप्रमाणे लावलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक प्लांटला लावायचं असेल तर त्याच प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता. आता आपल्याला त्यालासुद्धा ठेवून द्यायचं आहे सावलीमध्येच. जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरात प्लांट असतील तेवढं आपल्याला फ्रेश वाटतं आणि तेवढं वातावरणही आपलं पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे जास्तीत जास्त प्लांट लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता हे जे प्लांट आहे हे ऑक्सिजन प्लांट आहे. याचे वास्तुशास्त्रामध्ये खूप सारे असे फायदे आहेत. हे आपलं जे एन्व्हायर्मेंट आहे आपल्या अवतीभोवतीचं सर्व काही पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे आता या प्लांटला आपल्याला उन्हामध्ये ठेवण्याची गरज नाही आणि याची जास्त केअर करण्याची सुद्धा गरज नसते. फक्त हे जे सुकलेले पान आहेत आता मी हे एवढे काढून घेणार आहे आणि याला पण थोडंसं असं आपल्याला खत टाकून घ्यायचं आहे. आता फायनली आम्ही सर्व झाडांची कटिंग करून घेतलेली आहे. सुकलेले पान वगैरे सर्व काही काढून घेतलेत आणि खत पण हवं असेल अशा प्रमाणामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता सर्व झाडांना आपल्याला छानपैकी पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे, म्हणजे तेवढा फ्रेश वाटतो. आता ह्या ज्या कॉर्नरमधला जो मनी प्लांट आहे तो तुम्ही बघू शकता किती ग्रो झालेला आहे. तर चला मग आम्हीही आता फेब्रुवारीच्या आत काम करून टाकलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या झाडांची केअर करा आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा,
लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसह परत भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.